बाजूत बाहेरच्या गाड्या जर रात्रभर डबल लाईन लावल्या तर ते तुम्हाला दिसत नाही, तेव्हा तुम्हाला पण दिसत नाही. ते टेम्पो ट्रॅव्हलर येतात 3-3, 4-4 लाईन तेव्हा आता तुम्ही हॉस्पिटलला पण गाडी आला तर गपागप जमा झाले. म्हणजे सूचना आहे 4 शब्दाला तुम्हाला चीड आहे काय? बरोबर आहे ना? तुम्ही रात्री सपोर्ट काय करायचं तुम्ही तर आमची महाराज करतो सपोर्ट कुठे करतात नाही. आम्ही तुम्हाला तोपर्यंत आम्ही स्टँड कधीच काढलं असतं खूपच बोलला म्हणून. या ठिकाणी आपल्यासोबत दळवीसाहेब आहेत. दळवीसाहेब काय सांगाल, आज या ठिकाणी टॅक्सी ड्रायव्हरांनी त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाबद्दल आपल्याकडे एक अपेक्षा केली आहे, त्याचप्रमाणे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात देखील या ठिकाणी तुमच्या माध्यमातून प्रवेश केला आहे, काय सांगाल? आज या ठिकाणी रस्त्यावर काम करून पोट भरणारे आपले सगळे वाहन चालक, टॅक्सी चालक, टॅक्सी ड्रायव्हर सगळे या ठिकाणी जमा झाले आणि गेले अनेक दिवस त्यांना या ठिकाणी ओरिका हॉटेलमध्ये व्यवसाय न मिळण्याबाबत अडचणी निर्माण होत्या. त्या संदर्भामध्ये आमचे इकडचे उपाध्यक्ष माळोदे साहेब, इकडचे आमचे चिटणीस धर्मेश्वर राठोड, अभिजित सारंग यांच्यासोबत यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आपल्या व्यथा ठिकाणी या ठिकाणी मांडल्या. त्यानंतर या सर्वांनी माझ्याशी चर्चा केली. माझ्याशी चर्चा केल्यानंतर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अधिकृत सभासद करण्यात आलेले आहे आणि या दृष्टिकोनातून यांना या ठिकाणी व्यवसाय कसा मिळेल, या दृष्टिकोनातून आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून त्यांना आतमध्ये प्रवेश कसा मिळेल आणि या हॉटेलच्या येणाऱ्या प्रवाशांना, ह्या लोकांना कशी आमची सेवा उपलब्ध करण्यात येईल, या संदर्भात एक प्राथमिक चर्चा झालेली आहे. त्या दृष्टिकोनातून मी ओरिका हॉटेलच्या मॅनेजमेंटला सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी आपल्याला एक चांगला अनुकूल प्रतिसाद दिलेला आहे. त्यानंतर तुमची जी कार्यवाही आहे, या वाहन चालकांचे सगळ्यांचे नाव, मोबाईल नंबर, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, या सगळ्या गोष्टी ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या महत्त्वाच्या गोष्टी या धर्मेश राठोड आमचे आहेत, त्यांच्या माध्यमातून आतमध्ये दिल्या जातील आणि मग पुढील एक बैठक मी माझ्या स्वतःच्या उपस्थितीमध्ये ते माझे इकडचे स्थानिक सहकारी आणि ह्या जिथे टॅक्सी जवळजवळ 40-50 टॅक्सी चालक याचे सभासद झालेले आहेत, त्यांच्यामध्ये त्यांना एखाद्याला दुसऱ्या लोकांना प्रमुख करून जे कोऑर्डिनेट उत्तम प्रकारे असायला पाहिजे त्या प्रकारचं कोऑर्डिनेटचं या ठिकाणी सिस्टम आम्ही करू आणि ह्या लोकांना नक्कीच आम्ही या ठिकाणी न्याय देऊ, हा विश्वास त्यांना झाल्यानंतर हे सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अधिकृत सभासद झाले और उनकी ताकत आज आपसे जुड़ी हुई है. तो आपका आने वाला जो वक्त है जिसमें आपके जो कारोबार के बारे में जो भी तकलीफ रहेगी या अंदर इनके के बारे में जो भी तकलीफ रहेगी वो स्टेप बाय स्टेप हम लोग पूरा करेंगे. और आपको एक ही काम करना है, आपके साथ भगवे के साथ आप अगर जुड़े हुए हैं तो भगवे की शान, भगवे की आन, भगवे का सम्मान ये हमेशा आपको करना पड़ेगा और उस हिसाब से आपको यहाँ पे काम करना पड़ेगा. अपने वजह से किसी को तकलीफ नहीं होगी, उल्टा अपनी जो इंडस्ट्री है ये अपनी इंडस्ट्री सर्विस मतलब सेवा की इंडस्ट्री है और आपके माध्यम से यहाँ पे ओरिका होटल हो या आजू बाजू का और नए जो होटल बनने वाले हैं, जो होटल है उनको
शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे महाराष्ट्र वापस करने के तरफ से एक अच्छी सुविधा देने के हम लोग काम करेंगे, एक विश्वास देने का हम लोग काम करेंगे और वो विश्वास को हम लोग सब एक विश्वास को एकजुट में काम करके हम लोग यहाँ पे अच्छा काम करेंगे। तो विश्वास हम आपसे चाहते हैं, आपके हर तकलीफ में शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे महाराष्ट्र और शिवसेना सब पदाधिकारी आपके हमेशा आपके साथ करने के काम करेंगे। भगव्याची शाल या ठिकाणी घातली जात आहे। शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या सर्व टॅक्सी ड्रायव्हर्सचं दळवी साहेबांच्या वतीने अभिनंदन केलं जात आहे।